कोणीतरी एक हात वर करून सांगा 100% मी सुखी आहे. आप्पा मी 100% सुखी आहे. हे त्यांना माझ्याजवळ ठेवून घेतो, फुक्कट खाऊ घालतो, फुक्कट सेवा करतो त्याची. अण्णा बसवण्णा हातात लिंग घेऊन तो विचार करतो. काय बसवण्णाला काही दुःख आला नाही का? बसवण्णांच्या अनुयायी अनेक शरण पावला पावलाला ते दुःख भोगत, परंतु कधीही ते दुखी होऊन देवाला म्हटलं नाही की देवा असं का. तरी सुद्धा अण्ण बसवण्णा म्हटले काय म्हणून, हातात लिंग घेऊन कोणाला विचारणार आहे, विचारणार कोणाला त्यांनी, कारण समोर असलेले प्रत्येक व्यक्ती दुःखी आहे, मग विचारणार कोण. म्हणून लिंग समोर ठेवून लिंगाच्या प्रती एक निष्ठेनं तो प्रश्न करतो. भवबंधन भव दुःख आगलो कारण वेनय्या. काय कारण असेल देवा हे दुःख का भोगलो. कोणीतरी एक हात वर करून सांगा 100% मी सुखी आहे. हे त्यांना माझ्याजवळ ठेवून घेतो, फुक्कट खाऊ घालतो, फुक्कट सेवा करतो त्याची. कारण 100% सुखी या जगामध्ये कोणीही नाही. 84 लाख योनी विचार करून पाहिलं तरी कुठलेही प्राणी दुःख भोगल्याशिवाय ते राहत. म्हणून अण्ण बसवण्णा शंभो महादेवाला विचारतो, नंतर तो प्रश्न उत्तर तो स्वतः बोलतो. हिंदळ जन्मदल्ली लिंगवे ನಿಮ್ಮ मरेलेनाही. अति दुःख कोण भोगतो, बिलकुल देवाला संपूर्ण 100% जो विसरलेले आहे तो व्यक्ती 100% दुःख भोगतो. तुम्ही इथे येण्याचं एकमेव कारण आहे, तुम्हाला लिंग पूजा करण्याचा संधी मिळण्याचं एकमेव कारण आहे. पहिल्या जन्मामध्ये तुम्ही 50% का होईना परंतु देवाचा तुम्ही पूजा केला म्हणून या जन्मामध्ये पूजा केली. 100% पूजा न करणारा व्यक्ती या पुण्यभूमीमध्ये येऊ शकत नाही. त्याला देव म्हटले की अलर्जी होते. लक्षात आलं का? अलर्जी म्हणजे कळालं का? खाजणे एक प्रकारची अलर्जी आहे. देव धर्म साधू संत अशा प्रकारचे नाव घेतल्यानंतर त्या लोकांना अलर्जी होते, ते मानत नाही.